तुम्ही पाहतात नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। शिपाईसह चतुर्थ श्रेणी पदे रद्द करण्याच्या शासन निर्णयाविरोधात धुळ्यात आंदोलन। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की राज्यातील शाळांमध्ये शिपाई आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे पदे कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। या विरोधात आज धुळे जिल्ह्यात शाळा बंद आंदोलन करण्यात आले। संस्था चालक संघटना, राज्य खासगी शाळा, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना यांनी शासन निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र येत घंटानाद करीत धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष मंगलसिंग गिरासे, रामकृष्ण खलाने, गुलाबराव पाटील, राजेश्वर पाटील, धुळे जिल्हा खासगी शिक्षण संस्था संचालक संघाचे अध्यक्ष डॉक्टर अरुण साळुंके, ॲडव्होकेट सुधीर जाधव, खलील अन्सारी, महेंद्र विस्पुते, विजय बोरसे, प्राध्यापक BA पाटील, DJ मराठे, प्रल्हाद साळुंके, देवानंद ठाकूर, शुभांगी पाटील यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। मी संजय पवार, धुळे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा समन्वय समितीचा समन्वयक। आज महाराष्ट्र शासनाने दिनांक 11 डिसेंबर रोजी जो शासन निर्णय घेतलेला आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात, तो शासन निर्णय हा अत्यंत अन्यायकारक असून अत्यंत चुकीचा आहे आणि हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आज संस्था चालक संघटना आणि समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज घंटानाद आंदोलन आम्ही घेत आहोत। या शासन निर्णयामुळे आमचे शिक्षकेतरांची पदं अशी अनेक पदं आमची या ठिकाणी व्यापक होणार आहेत। त्यानंतर अतिशय तुटपुंज्या मानधनावर शिपाई पदांना काम द्यायचं आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं, फक्त हा अन्याय त्या लोकांवर फार मोठा होणार आहे। म्हणून शाळेची घंटा कोण वाजणार अशी अवस्था भविष्यात निर्माण होणार आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करून शासनाचा हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी आमच्या जिल्ह्याच्या वतीने आणि तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींच्या वतीने करीत आहे।